कारण आता चटणी भाकर खाचाच टाइम आला। कमिटी अचलपूर तालुक्यातर्फे आपण पाहत आहे की मागच्या रॅलीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांबद्दलची बरीचशी त्याची प्रतिक्रिया तीव्र होती। काळी दिवाळी, शेतकऱ्यांची काळी दिवाळी म्हणजे काँग्रेस कमिटीचं म्हणणं असं होतं आणि यांचे आंदोलन या प्रकारचे होते की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना कुठंतरी काहीतरी मोबदला भेटला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालं पाहिजे। त्यांचा जो टप्पा आहे, शेतकऱ्यांना भेटणारा जो टप्पा आहे तो आधी आलेला पाहिजे। पण माझ्या मागे आता पाहू शकता तुम्ही झुणका भाकर खाऊन इथं आपण यांच्याशी बोलू, चर्चा करू आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या सरकारचा, या सरकारचं करायचं काय? या भाजपा सरकारचं करायचं काय? काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्रीकांतजी झुडपे आहेत। झुडपे साहेब, मला सांगा की मागच्या काही दिवसापासून तुम्ही कंटिन्यू आंदोलन करून राहिले। काही लोक इथं म्हणणार आहेत की हे राजकारण आहे आणि आता तुम्ही जे बॅनर लावलेला आहे की सरकारच्या निषेधार्थ चटणी भाकर आणि आता दिवाळी आहे, हे काळी दिवाळी साजरी करून राहिले, काहून असं? आता हे तुम्हाला पण माहित आहे की आज शेतकऱ्याची अवस्था काय झालेली आहे, किती अतिवृष्टी झालेली आहे। शेतकऱ्याच्या म्हणजे एकरी 1 पोतं 2 पोते सोयाबीन होत आहे, त्यालाही भाव नाही, संत्रा तर पूर्ण खाली आलेले आहे। तरी अचलपूर तालुका हा नुकसान भरपाईतून वगळून टाकला, म्हणजे लाजा आहे काय सरकारले? म्हणून आज आम्ही अचलपूर तालुका काँग्रेस कमिटी शहर व ग्रामीणच्या तर्फे संकटात असलेल्या अचलपूर तालुक्यातल्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी आज आम्ही एक दिवस इथं आंदोलन करत आहे चटणी भाकर खाऊन। कारण आता चटणी भाकर खाचाच टाइम आला, काहीच नाही आहे। आज जर तुम्ही ग्रामीण भागात इकडे तिकडे पूर्ण जाऊन जर पाहसान अवस्था, मार्केटही भनभनाट पडलेलं आहे। मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला रौनक दिसणार नाही आणि हे बेशरम नाजायज सरकार म्हणते की बाबा अचलपुरात अतिवृष्टी झाली नाही, म्हणून हे आम्ही आता हतबल असं झालो की आता काय इलाजच नाही आता चटणी भाकर खाऊन जगण्यापेक्षा, याच्यासाठी म्हणून आम्ही आज आंदोलन करतो। काँग्रेस नेते नितेश भाऊ दाभाडे आपल्यासोबत आहेत। दाभाडेजी, मला सांगा, दिवाळीत आता 2-3 दिवसानंतरच दिवाळी आहे, पण आपण काळी दिवाळी का म्हणत आहे? आपणा सर्वांना माहित आहे, या वर्षी जे संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण देशावर जे पावसाचा जो थैमान झाला, या थैमानामध्ये महाराष्ट्र इतका डुबून गेला आणि इतके मोठ्या स्वरूपात अतिवृष्टी या महाराष्ट्रात झाल्यामुळे काय झालं की जे पीक पेरणी झाली होती ते पूर्णतः पीक हे शेतकऱ्याचं डुबून गेलं। आज तुम्हाला माहित असेल, विदर्भातली परिस्थिती असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, तुम्ही जर कास्तकाराची इथं जर बघितलं तर आज जे पीक हातात येत असते साधारणतः ऑक्टोबर महिन्यात दसरा झाल्यानंतर ते पीक येते, ते म्हणजे सोयाबीनचं। आज तुम्ही जर बघितलं असेल तर लोकांनी रोटर फिरवून टाकला, इकडून तिकडून ज्यांच्या जवळ थोडा बहुत राहिला तो एकरी 1 क्विंटल 2 क्विंटल सोयाबीनचा एकरी खर्च 25,000 येतो। आणि आज तुम्ही जर शोकांतिका जर शेतकऱ्याची बघितली तर शेतकऱ्याला लागवडीपासून तो जो झालेला खर्च आहे आज खिशातून पैसे द्यावा लागून राहिले इतके मोठ्या। त्यातल्या त्यात आपल्या या महाराष्ट्र सरकारनं याहून अधिक मोठा कळस महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यावर केला, त्यामध्ये अचलपूर हा आपला जो मतदारसंघ आहे हा सुद्धा त्याच्यातून वगळला गेला, नापिकीच्या याच्यातून दर्यापुरी वगळला गेला होता, इव्हन अंजनगाव सुरजीतलाही आला होता, दिवसातला काही भाग होता। म्हणजे एवढ्या स्वरूपात अमरावती जिल्ह्यात नापिकी झाली, अतिवृष्टी झाली, तरी सरकारला जाग येऊन नाही राहिली आणि सरकार म्हणते की तुमच्या इथं 63 ते 65 मिलीमीटर पाणी त्याच्यापेक्षा जास्त झाली। आज तुम्ही जर बघत असाल, केळीला भाव नाही, संत्रा संपूर्णतः नेस्तानाबूत झालेला आहे आणि राहिलं पीक सोयाबीन, ज्या पिकावर कास्तकार आपली दिवाळी साजरी करणार होता तेच त्याच्या हातचा तोंडचा घास या पावसामुळे गेला, अतिवृष्टीमुळे निघून गेला आणि शासन त्याला मदत करा, थोडं शासनानं साधं एवढी सहानुभूती सुद्धा कास्तकाराबद्दल दाखवली नाही। हा तालुका किंवा अमरावती जिल्ह्यातले बाकीचे जे तालुके आहेत त्या आपण याच्यात समाविष्ट करून नाही कास्तकाराला मोठ्या प्रमाणात मदत करू, पण त्याची दिवाळी होईल एवढी तरी आर्थिक मदत आपण त्यांना केली असती, तेवढी आपल्याला चाललं असतं। परंतु या नाकारत्या सरकारनं कुठल्याच प्रकारची मदत न दिली, त्यामुळे आज ग्रामीण काँग्रेस असेल, अचलपूर शहर असेल, संपूर्ण तालुक्यातले आमचे पदाधिकारी, आमचे नेते बबलू भाऊ देशमुख आता थोड्या वेळात तिथे उपस्थित होतात। पण तुम्ही जर बघितलं तर श्रीकांत भाऊ असतील, नामदेवराव तनपुरे असतील,
त्याच्यानंतर इथे जे उपस्थित बाकीचे समजा काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांची प्रतिक्रिया एकच राहील की शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने या सरकारनं निर्णय घ्यायला पाहिजे होता, परंतु हा निर्णय घेतला नसल्यामुळे शेतकरी फक्त इंडस्ट्रियलिस्ट जे व्यापारी वर्ग आणि औद्योगिक वर्ग दिसत आहे तेच फक्त तुपाशी आहे, त्या शेतकरी हा उपाशीच आहे. म्हणून आज त्यांच्या कुठंतरी आपण त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं एवढ्याच करता आज हे आंदोलन या ठिकाणी झुणका भाकर खाऊन आम्ही सुद्धा त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. हा एक प्रयत्न छोटासा काँग्रेसच्या वतीनं हा करण्यात येत आहे आणि प्रत्येक ठिकाणी या असा उपक्रम हा संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात चालू आहे. अपने जनता का वादा भी कर रही है। दिन उग्र होते ही जा रहा, दिन पे दिन होते ही जा रहा है, क्योंकि जो जाहिरनामा इन्होंने डिक्लेयर किया था, जाहिरनामा डिक्लेयर किया था, जो कांग्रेस डिक्लेयर करती उसमें का एक एक शब्द पूरा करती, पण ये जो डिक्लेयर करती ये एक भी शब्द पूरा करने के लिए नहीं करती. संपूर्ण कर्जमाफी आम्ही 1 ते 1.5 महिन्यात करू सत्तेवर आल्यावर, अजूनपर्यंत संपूर्ण कर्जमाफी नाही. आमची मागणी आहे की एवढं नुकसान झालं त्याचा सर्वे वगैरे पाहिजे नाही. सरसकट नुकसान 50,000 हेक्टरी जे पंजाब गव्हर्नमेंट देऊ शकते, ज्याचं अर्थ आपल्यापेक्षा कमी आहे, आपला त्याच्यापेक्षा कितीतरी अर्थ खातं तगडं आहे, तरी आपल्याला 8,000 रुपये देऊन राहिले. ते पूर्ण शेतकऱ्यांना नाही, काही शेतकऱ्याच्या खात्यावर आले नाही, एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर आले नाही. अशी परिस्थिती या सरकारनं शेतकऱ्याची, शेतमजुराची आणि सामान्य जनतेची करून टाक. भाऊ एक आखरी सवाल, नहीं, इसके लिए आंदोलन चालू है. KYC करो, वो हरदम सरकार का नारा रहता है. कोई भी योजना आई तो KYC कर, जब KYC कर लेते तो ये खड़कू उसमें आता है. एक खड़कू उसमें आता नहीं, सालों साल से KYC करो तो कुछ उसमें लेना देना नहीं है. सिर्फ लोगों का पैसा 400, 500, 1000 रुपए उसमें चले जाते हैं. ये सरकार सिर्फ लूटने का काम कर.